सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असा आहे आजवरचा प्रवास। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मोठी पोकळी तयार झाली आहे। त्यांच्या जाण्यानंतर आता पक्षाच्या गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाली आणि यानंतर त्यांनी राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। अजित पवार यांच्या राजकीय उत्तराधिकारी ठरलेल्या सुनेत्रा पवार यांचा आजपर्यंतचा राजकीय प्रवास जाणून घेऊयात। राज्यसभेवर खासदार म्हणून गेलेल्या सुनेत्रा पवार सुरुवातीची अनेक वर्ष थेट राजकारणापासून लांब राहिल्या आहेत, तरी बारामतीच्या प्रचाराची धुरा कायमच त्यांच्याकडे राहिली। मुलगा पार्थ पवार मावळमधून लोकसभेच्या निवडणुकीला उभा राहिला, त्यानंतर सुनेत्रा पवार राजकारणात सक्रिय भूमिका बजावायला लागल्या। 2024मध्ये आधी लोकसभा निवडणुकीत त्या ननंद सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवार म्हणून उभ्या राहिल्या। या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर त्या राज्यसभेत खासदार झाल्या। त्यांच्या खासदारकीनंतर पवार कुटुंबात एकूण 3 खासदार 2 आमदार झाले। मात्र अजित पवारांच्या निधनानंतर आता पुढे काय या मुद्द्याची चर्चा होत असताना अजित पवारांकडे असलेली राजकीय खाती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ठेवावीत आणि नेतृत्व सुनेत्रा पवारांकडे दिलं जावं अशी मागणी पुढे येत आहे। धाराशिवमधल्या तेरमध्ये सुनेत्रा पवारांचं लहानपण गेलं। वडील स्वातंत्र्यसैनिक आणि गावचे पाटील असल्याने राजकारण आणि समाजकारणाचा वसाह तेथूनच आपल्यात आल्याचं सुनेत्रा पवार सांगतात। लोकांची घरी कायम उठवस असल्यामुळे त्यातूनच आपण घडत गेल्याचं त्या नोंदवतात। पाटील आणि शरद पवार यांच्या राजकारणातील सख्यामधून सुनेत्रा आणि अजित पवारांचं लग्न ठरलं। 1980मध्ये सुनेत्रा या लग्न होऊन बारामतीला आल्या। तेव्हा अजित पवारांनी राजकारणात प्रवेश केलेला नव्हता। अजित पवारांचं राजकारण सुरू झालं आणि सुनेत्रा पवार मात्र सुरुवातीची काही वर्ष घरात रमल्या। अजित पवारांना त्यांच्या दुधाच्या व्यवसायात त्या मदत करत होत्या। 1993मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर शरद पवार मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात परत आले। तेव्हा अजित पवार आणि सुनेत्रा पवार त्यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच वर्षा बंगल्यात राहायला गेले। त्यावेळी देशात कॉम्प्युटर क्रांतीची बूम होती। सुनेत्रांनी कॉम्प्युटर शिकण्याचा आग्रह धरला आणि शिकूनही घेतलं। पवारांच्या काटेवाडीतून सामाजिक कार्याची सुरुवात सुनेत्रा पवारांच्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली ती काटेवाडीमधून। अजित पवार साताऱ्याचे पालकमंत्री असताना महाबळेश्वरला फिरायला गेलेल्या सुनेत्रा पवारांना परतताना त्यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरू असलेलं एक गाव दाखवलं। त्यातून प्रेरणा घेऊन काटेवाडी प्रकल्पाची सुरुवात झाली। याबाबत बोलताना सुनेत्रा पवार सांगतात, मी सर्वपक्षीय लोकांची मीटिंग बोलावली। मी मीटिंग बोलावली म्हटल्यावर काय असेल असं सगळ्यांना वाटलं। मी माझा माणूस बोलून दाखवल्यावर मात्र सगळ्यांच्या प्रतिक्रिया वेगळ्या होत्या। लोकांना वाटलं मोठ्या घरच्या बायकांना एक्झिबिशन भरवायचं तशी ग्रामस्वच्छता करायची आहे का? पण मी वारंवार येत राहिले। त्यानंतर मी लोकांनाही त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन दिलं। त्यावेळी काटेवाडीमध्ये 80% लोकांकडे शौचालय नव्हतीच। त्यातून आणि निर्मल ग्राम आणि मग ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून सुनेत्रा पवारांच्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली। त्यानंतर त्यांनी राज्यातील 86 गावांमध्ये निर्मल ग्राम मोहिमेचं नेतृत्व केलं। या माध्यमातून त्यांनी निर्मल ग्राम स्वयंसहाय्यता चळवळ राबवली। काटेवाडी निर्मल ग्राम तर झाले, शिवाय त्याचे मॉडेल म्हणून आणि इको व्हिलेज म्हणूनही त्यांनी रूपांतर केले। त्याच्याबरोबरीनेच बारामती परिसर टँकरमुक्त करण्यासाठी त्यांनी प्रोजेक्ट मेघदूतही राबवला। परिसरातील स्त्रियांना रोजगार मिळवण्यासाठी बारामतीमध्ये टेक्स्टाईल पार्कला सुरुवात झाली। जवळपास 15,000 महिला या टेक्स्टाईल पार्कमध्ये काम करतात। या टेक्स्टाईल पार्कचं चेअरमनपद 2006 पासून सुनेत्रा पवारांकडे आहे। त्याच्याबरोबरीने त्या विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेवर देखील ट्रस्टी म्हणून कार्यरत आहे। त्यांच्या कामासाठी त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत। हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या या विद्या प्रतिष्ठान संस्थेचं काम सुनेत्रा एका हाती सांभाळतात। एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया नावाची संस्था स्थापन करून त्यांनी पर्यावरण क्षेत्रात देखील काम सुरू केलं आहे। या संस्थेच्या माध्यमातून त्या जलसंधारण आणि झाडं लावण्याचे काम करतात। पर्यावरणाविषयी जनजागृती करण्याचं कामसुद्धा त्यांची ही संस्था करते। 2019च्या निवडणुकीत पार्थ पवार मावळमधून लोकसभा निवडणुकीला उभे राहिले आणि पवार कुटुंबातल्या वादाबद्दल चर्चेला सुरुवात झाली। मुलाखतीत सुनेत्रा पवार म्हणाल्या होत्या, दरवेळी विधानसभेचा प्रचार मी, माझी ननंद सुप्रिया सुळे आणि माझी मुलं मिळून करतो। अजित पवार प्रचाराला दोनदा येतात। बारामतीतील लोकांना त्यांनी काय केलं हे सांगण्याची गरज नाही। पवारांमुळे आज बारामती इथपर्यंत पोहोचली आहे। आत्ताची 2019ची परिस्थिती वेगळी आहे, कारण पवारांना टार्गेट केलं जात आहे। केस दाखल केल्या आहेत, कोणतेही आरोप सिद्ध होत नाहीत, त्याला लोक उत्तर देतील। मी कोणत्याही वादाच्या केंद्रस्थानी कधीच राहिले नाही। मला काही हवं असतं तर मी ते मागू शकले असते। माझ्या मुलांनी राजकारणात यावं वाटलं असतं तर मी त्यांना त्यासाठी तयार केलं असतं, पण व्यक्तिशः मला राजकारणात
राजकारणात फारसा रस नाही. सामाजिक कार्याच्या माध्यमातून सुनेत्रा पवार जरी बारामतीमध्ये सक्रिय असल्या तरी राजकारणाशी मात्र त्यांचा थेट संबंध येत होता तो अजित पवारांसाठी केलेल्या निवडणूक प्रचाराच्या किंवा इतर वेळेच्या कामांच्या निमित्ताने. दर आठवड्याला बारामतीचा आवर्जून दौरा करणारे अजित पवार विकास कामांकडे लक्ष देत असले तरी परिसरात लोकसंपर्काची जबाबदारी मात्र बहुतांशी सुनेत्रा पवारच निभावत असायच्या आणि यामुळेच बारामती परिसरात वहिनी ही त्यांची ओळख बनली. राजकारणात मात्र ते यापूर्वी थेट सक्रिय नव्हत्या, पण अजित पवारांसाठीच्या बारामतीच्या प्रचाराचे नियोजन आणि दौरे मात्र बहुतांश वेळा त्याच करत असत. गावभेटी, बैठका, दौरे आणि महत्त्वाच्या लोकांना भेटणे या सगळ्याची जबाबदारी त्यांच्याकडे असायची. शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार हे राज्यभर प्रचार करत असताना प्रचाराची सुरुवात आणि समारोप यासाठी बारामतीमध्ये येणार आणि बाकी वेळी कुटुंब प्रचारात उतरणार असं समीकरण असायचं. पार्थ पवार यांनी निवडणूक लढवावी म्हणून सुनेत्रा पवार आग्रही होत्या अशी चर्चा होती. त्यावेळी पवारांचे दुसरे नातू राजेंद्र पवार यांचा मुलगा रोहित पवार याचाही राजकारणात प्रवेश झाला होता. आधी जिल्हा परिषद सदस्य, मग कर्जतमधून त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली होती. यावेळी रोहित पवारांची आई सुनंदा पवार आणि पार्थ पवारांची आई सुनेत्रा पवार यांच्यात वाद सुरू असल्याचा दावा केला जात होता, पण त्यांनी मात्र कायमच हा दावा फेटाळून लावला. लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आणि सुनेत्रा पवार सक्रिय झाल्या. सुरुवात झाली ती वेगवेगळ्या भेटीगाठी आणि कार्यक्रमांमधून. नंतर त्यांचा प्रचार रथ बारामतीमधून फिरायला लागला. त्यानंतर बारामतीमध्ये निवडणूक पवार विरुद्ध पवार अशी असणार हे स्पष्ट झालं. सुनेत्रा पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातल्या वेगवेगळ्या भागांना भेटी दिल्या. मतदारसंघासाठी महत्त्वाचे मानले जाणारे भोरचे थोपटे असतील की दौंडचे कुलकुटुंबीय या सगळ्यांच्याच भेटी सुनेत्रा पवारांनी घेतल्या आणि प्रत्येक ठिकाणी दादांची पत्नी म्हणून तुम्ही मला सांभाळून घेतलं, पण सुनेत्रा वहिनी म्हणून आपलंसं केलं अशी भावनिक साध्य घालत त्यांनी भाषणं केली. पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सुनेत्रा पवारांसाठी ही निवडणूक सोपी मात्र नक्कीच नव्हती. त्यांच्यासमोर आव्हान होतं ननंद सुप्रिया सुळेंचं. गेली 15 वर्ष खासदार असलेल्या सुप्रिया सुळेंचं संसदेतलं काम कायम वाखाणलं गेलं आहे. पवार कुटुंबियांपैकी अजित पवार, सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार हे एकत्र प्रचार करताना दिसले. दुसऱ्या बाजूला संपूर्ण पवार कुटुंब एकत्र असल्याचं दिसून आलं. सुनेत्रा पवारांच्या प्रचारात कार्यकर्त्यांकडून शरद पवार वयाच्या या टप्प्यावर इतरांना संधी देत नाही हा मुद्दा आणला गेला, तर वयाच्या 80व्या वर्षी शरद पवारांवर ही वेळ आणली असा मुद्दा सुप्रिया सुळेंच्या प्रचारात वापरला गेला. त्यामुळे सुनेत्रा पवार मतदारांना भावनिक आवाहन करताना दिसल्या. बारामतीमधला प्रत्येक व्यक्ती हा आम्हा लोकांच्या कुटुंबातला सदस्य आहे, त्यामुळे कुठे गेले तरी तेवढेच प्रेम मला देत आहे. प्रेम खूप मोठं आहे माझ्यासाठी. या निवडणुकीच्या काळात शरद पवारांनी त्यांच्यावर बाहेरून आलेल्या अशी टीका केली. यावेळी त्यावर प्रतिक्रिया देताना सुनेत्रा भावूक झाल्या होत्या. या निवडणुकीत पराभव झाला आणि त्यानंतर सुनेत्रा पवार राज्यसभेवर गेल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी राज्यसभेची निवडणूक झाली. त्या जागेवर 13 जून 2024ला उमेदवारी अर्ज दाखल करत नंतर सुनेत्रा पवार खासदार झाल्या. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर घरातील लग्नांच्या निमित्ताने सुनेत्रा पवार कुटुंबात समवेत दिसल्या. त्यानंतर आधी महापालिका, नंतर जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचं चित्र दिसलं. जिल्हा परिषद निवडणुकीत सर्व उमेदवार घड्याळाच्या चिन्हावर लढत होते. या निवडणुकीच्या प्रचारासाठीच अजित पवार बारामतीमध्ये येत होते आणि यावेळेस विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला.